झाडे साहेब प्रताप अडसर बोलतो. ते पक्षात आम्ही काम केलं नाही आणि डायरेक्ट तिकीट घेतलं. वडील निवृत्त होऊन राहिले, आता घरचं कोणीतरी पाहिजे या भावनेतून येणं, याला घराणेशाही म्हणतो. बरोबर. पात्र आहे, एबल आहे, मी काही करू शकतो समाजासाठी आणि जर मला सगळ्यांची मान्यता आहे अशा स्थितीत जर मी येऊन राहिलो त्याला घराणेशाही म्हणत नाही. तर तुम्ही आता गेले काही वर्ष झाले आपल्या धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आहात आणि विरोधकांनी सर्वात महत्त्वाचा धरलेला जर कोणता मुद्दा असेल तर तो पांदन रस्त्याचा आहे. पांदन रस्त्यांचे तुम्ही उद्घाटनं केले आणि त्यातले काही पूर्णत्वास आले आणि काही याचे फलकसुद्धा ठेकेदारांनी काढून घेऊन गेले असा आरोप तुमच्यावर करतात. आपल्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून मी पूर्ण शेतकऱ्यांना आज जबाबदारीनं शब्द देतो की जिथं जिथं भूमिपूजन झालं, जिथं बोर्ड लागलं ते सगळे रस्ते होते. फक्त विनंती एवढी आहे का थोडा धीर धरावा लागला. बचत म्हणजे काय याची परिभाषा वेगळी आहे. लोकांसमोर अधिकाऱ्यांना शिव्या देणे आणि मग तो अधिकारी मान खाली घालून बिचारा अनेक वेळा बंद कॅबिनमध्ये काय काय बोललेले अधिकारी यांना आम्हाला माहीत आहे, तेव्हा मग हे मान खाली घालतात. तुम्ही आम्हीच दाखवलं काही लोकांना, कंत्राटदारांना की तुम्हाला इतके आम्ही फंड देऊ आणि तुम्हाला इतके कामं देऊ आणि त्याचं बिस्किट घेऊन ते पक्षामध्ये आले आणि आता तुम्ही त्यांच्या आधी काही दिलेलं नाही. समोर यावं त्यांनी समोर यावं आणि यांनी तक्रार करा, तथ्य असेल तर बाहेर निघाल त्याच्यात. हे नुसते आरोप करत आहे आपण उत्तर देत राहावं एवढा वेळ माझ्यापाशी नाही आहे. भरपूर कामं करायचे, मग अजून खूप मतदारसंघात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहे कारण यांच्या कार्यकाळात खूप माघार आला. धामणगाव विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार प्रतापदादा अडसड यांच्याशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि सुरुवातीचाच महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की तुम्ही आमदारांचे पुत्र आहात, तर तुम्हाला गादी मिळाली, पण आम्हाला ऐकायला आवडेल की तुमचा प्रवास कुठून सुरू झाला आणि तुम्हाला आवड होती की तुम्हाला यावं लागलं. मुळात ज्याला खरोखर राजकारणात काम करायचं असतं त्यासाठी हे गादी वगैरे काही प्रकार नसते. ते काट्याचंच मुकुट असते आणि त्याचा त्रास काम करताना किती होते हे मी लहानपणापासून पाहिलं, वडिलांचं पूर्ण आयुष्य पाहिलं. त्याच्यामुळं शिक्षण होत असताना की फार या राजकारणात मी काम केलं असं मलाही वाटलं नव्हतं, परिवारातही कोणाला वाटलं नव्हतं आणि तसा काही इंटरेस्ट म्हणूनही नव्हता. शिक्षण सुरू होतं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि ते झाल्यानंतर काहीतरी एखादा उद्योगात वगैरे काही करावं असं डोक्यात होतं. म्हणजे जेव्हा शिक्षण सुरू असतानाचा तो डोक्यातला विषय होता. लहानपणापासून संघातच परिवारच पूर्ण संघात असल्यामुळं मी स्वयंसेवक लहानपणापासूनच होतो, घोषात होतो, नगरघोष प्रमुखही होतो मी. अच्छा. ते शिक्षण सुरू असताना ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. नंतर मग नगरघोष प्रमुख असतानाच आणि हे शिक्षण जेव्हा संपलं, मधला काही काळ काही पेपर राहिले तर मला तो काळ फ्री होता. म्हणजे मग जाऊन एक्झाम देणे वगैरे असं 1-2 वर्ष चालला. त्या पिरियडमध्ये मग घरी राहत होतो. तर त्यावेळेस भाऊला भेटायला येणारे लोक आणि मग भाऊ बरेचदा प्रवासात राहत होते. मग ते प्रवासात असताना मग ते भेटले नाही तर मी स्वाभाविकपणे घरी राहत होतो. मग जनरली भेटत होते. मग भेटताना मग भाऊ नाही आता बा यालाच सांगावं असं थोडं ते सांगत होते. मग मलाही लक्षात आलं का समस्या लोकांच्या खूप आहे, अडचणी खूप आहे आणि भाऊंना या क्षेत्रामध्ये खूप त्रास झाला किंवा त्यांचं आयुष्य आम्ही पाहतो दिवस रात्र बाहेर, बरेच दिवस घरी येत नव्हते. त्याच्यामुळे आमच्यावरही थोडंसं दुर्लक्ष होतं. हे असंच आयुष्य आपलं असून या डोक्यात जे होतं ते मग त्या मधातल्या 1-2 वर्षात थोडं निघालं की नाही हे आपण केलं पाहिजे, लोकांना आवश्यकता आहे, आपण करू शकतो. आपण करू शकत असेल तर आपण या समस्या आणि अडचणी सोडवल्या पाहिजे. या दृष्टीने मग हळूहळू त्यात काम सुरू होत गेलं आणि मग मध्ये युवा मोर्चाचा जिल्हा कार्यकारी सदस्य म्हणून मला संधी मिळाली. त्यावेळेस मग जिल्ह्यात पूर्ण फिरलो, युवा मोर्चाचं काम केलं. ते काम करत असताना मग तो कार्यकाळ संपल्यावर प्रदेश युवा मोर्चामध्ये पुन्हा कार्यकारी सदस्य म्हणून घेण्यात आलं. तेव्हा धनंजयजी मुंडे प्रदेशाध्यक्ष होते आमचे. आणि त्यानंतर मग तो प्रवास सुरू असतानाच मग प्रदेशात बऱ्याच ठिकाणी फिरायचा योग आला आणि ते काम करत असताना मग नंतर संभाजीराव पाटील निलंगेकर झाले, नंतर पंकजाताई झाल्या, बाळासाहेब माने असताना मी प्रदेश कार्यकारी सदस्य झालो. नंतर धनंजयजी मुंडे असताना प्रदेश सचिव झालो. त्यानंतर संभाजीरावांच्या कार्यकाळात सचिव होतो, पंकजाताई झाला त्यावेळेस मग उपाध्यक्ष झालो. तर असं करत करत तो युवा मोर्चाचा प्रवास झाला आणि मग युवा मोर्चामध्ये असतानाच इकडे
नगराध्यक्षाची निवडणूक लागली. त्यावेळेस सगळ्यांचा आग्रह झाला, जेव्हा डायरेक्ट इलेक्शन आलं त्यावेळेस मग सगळ्यांचा आग्रह होता की आपण नगराध्यक्ष म्हणून उभं राहायला पाहिजे. मग त्याआधी मी जसं सांगितलं की लोकांच्या अडचणी येत गेल्या, तर मग त्यात कशाचं सहभागी होत गेलो हळूहळू. मग त्याच संदर्भातून मग धामणगावची नगर परिषदही होती, त्याच्यातही इन्व्हॉल्व्ह झालो होतो आधीच. आमचे नगराध्यक्ष होते 2 टर्म सातत्यानं कंटिन्यू 10 वर्ष. तर त्याच्यातही मग आपलं सरकारीकडे आलं. भाऊंचे संबंध होते, जेव्हा आधी सरकार नव्हतं पण नगर परिषद आपली होती, तेव्हा शासनाकडून पैसे आणायचे. त्यासाठी भाऊंचे जे संबंध होते अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी, कारण सरकारच्या विरोधात होतं, आमदारही नव्हते, आमदारी विरोधात. मग अशा वेळेस ते भाऊंच्या जुन्या संबंधांचा, त्यांच्या परिचयाचा सगळा उपयोग झाला. आणि मंत्री महोदय त्यावेळेस भाऊंचे जे जुने मित्र वगैरे होते त्यांनी मदत केली. त्या काळात मी बऱ्यापैकी निधी नगर परिषदेला आणू शकलो. त्यानंतर मग पुन्हा दुसरी टर्म भाजपची चालली आणि ती अर्धी टर्म झाल्यानंतर मग देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. तर त्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणू शकलो. नंतर मग तिसरी टर्मची जेव्हा वेळ आली तेव्हा मग डायरेक्ट नगराध्यक्षाचं इलेक्शन सुरू झालं, म्हणजे डायरेक्ट नगराध्यक्ष होतं. तर त्यावेळेस मग सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला की एवढ्या वर्षापासून नगर परिषदेमध्ये तू लक्ष घालू नये, आता स्वतः आमदार राहायला पाहिजे नगराध्यक्ष म्हणून, म्हणजे जेणेकरून अजून जास्त स्वतः असणं आणि बाहेरून करणं याच्यात फरक आहे. मग तुम्ही स्वतः राहायला पाहिजे असा आग्रह झाला. तर त्यावेळेस मग सगळ्यांनी मान्यता दिली आणि मी नगराध्यक्षासाठी उभा राहिलो. आणि प्रचंड म्हणजे ऐतिहासिक मतं त्या निवडणुकीत मिळाले आणि मोठ्या फरकानं, जवळपास 3,500-4,000 हजाराच्या फरकानं, म्हणजे 70% वर मतं घेऊन नगर परिषदमध्ये लोकांनी विश्वास दाखवला आणि सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आणि नगराध्यक्ष झालो. आणि मग त्या काळात देवेंद्रजी होतेच मुख्यमंत्री, त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात निधी धामणगावला आणू शकलो, खूप कामं झाली. आणि त्या दरम्यान त्याच्या आधी जिल्हा परिषदची इलेक्शन झाले होते, पण दुर्दैवानं जिल्हा परिषदच्या सीटा आमच्या आल्या नाही. एक सीट आली होती फक्त लोणीची. तर त्या सीटच्या माध्यमातून मग एक जिल्हा परिषद सदस्य होता, त्या माध्यमातून आपण राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी त्या सर्कलला आणला. आणि मग जेव्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या तेव्हाही पुन्हा मग आग्रह झाला, पक्षाने सर्वे केला आणि मी विनंती केली की माझी आता इच्छा आहे. त्यावेळेस पक्षानं संधी दिली, सगळ्या नेत्यांनी विश्वास टाकला, मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि ते झाल्यानंतर मग नगर परिषद आणि एक जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपण आणलेला निधी, असे 2 गोष्टी मला प्रेझेंट करायला होत्या लोकांसमोर. ते आपण लोकांसमोर व्यवस्थित मांडल्या की आम्ही आमदार नसताना आमची सत्ता होती, एक सदस्य इथला होता, इथं विकास पहा, धामणगाव नगर परिषदचा डोळ्यासमोर विकास होता. त्या माध्यमातून मग सगळ्या गोष्टी पुढं होत गेल्या. तर असा थोडासा साधारण प्रवास असू शकतो, म्हणजे राजकीय क्षेत्रात प्रवास, म्हणजे प्रवेश कसा झाला या संदर्भातलं हे असं, म्हणजे तो ओघाओघात होत गेला, हे ठरवून झालं असं नाही आहे. आणि बरेच वेळा लोक आरोप करतात घराणी, आम्ही बोलतो घराणीशाही नको म्हणून. घराणीशाहीची डेफिनेशन काय आहे याचा लोकांना विसर पडतो. घराणीशाही म्हणजे माझे वडील आमदार होते, किंवा माझे वडीलच नाही, राजकारणात कोणाचेही वडील असतील, आमदार असतील, मंत्री असतील, कोणत्या पदावर असतील, आणि त्यांना निवृत्त व्हायचा आणि कुठलंही काम न केलेलं, कुठंतरी शिकून राहिला, कुठंतरी जॉब करून राहिला, किंवा एखादी इंडस्ट्री पाहून राहिला, दुसऱ्याच क्षेत्रात काम करून राहिला, राजकीय क्षेत्रात त्याचं काम नाही, पक्षात काम केलेलं नाही, संपर्कात नाही, आणि मी निवृत्त होऊन राहिलो म्हणून माझ्या मुलाला अचानक आणून डायरेक्ट लॉन्च करणं, हे झाली घराणीशाही. बरोबर. मी जर तिथं सातत्यानं मी सांगितलं की मी जिल्हा कार्यकारी सदस्य होतो, प्रदेश कार्यकारी सदस्य होतो, नंतर प्रदेश सचिव झालो, प्रदेश उपाध्यक्ष झालो, 4 प्रदेश अध्यक्षांच्या कार्यकाळात मी काम केलं, जिल्हाध्यक्ष इथं जे होते युवा मोर्चे त्यांच्या हाताखाली काम केलं, पक्षाचं सातत्यानं काम केलं. आणि मी जेव्हाही पक्षातही नव्हतो, पदाधिकारी नव्हतो, काहीच नव्हतो, म्हणजे संघाचं काम करत होतो, त्यावेळेसही साधारणपणे जेव्हा निवडणूक आल्या तेव्हा भिंती रंगवण्याचेही कामं आम्ही केले, चिठ्ठ्या वाटण्याची कामं केली. लहान असताना म्हणजे आमचं मतही नव्हतं पडत, त्यावेळेसही आम्ही भिंती रंगवत होतो, कमळ काढत होतो. म्हणजे पक्षात आम्ही काम केलं नाही आणि डायरेक्ट तिकीट वडील निवृत्त होऊन राहिले, आता घरचं कोणीतरी पाहिजे या भावनेतून येणं, याला घराणीशाही म्हणतो. पण मी जर काम करून राहिलो एक कार्यकर्ता म्हणून, मी जर पात्र आहे, एबल आहे, मी काही करू शकतो समाजासाठी, आणि जर मला सगळ्यांची मान्यता आहे, अशा स्थितीत जर मी येऊन राहिलो त्याला घराणीशाही म्हणत नाही. ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे एक तर पहिले समजून घेतलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं मग या क्षेत्रात ठरवून न येता असं ओघाओघात सगळं अभ्यास करत, सगळं पाहत, आणि मग हे गरज आहे लक्षात आलं. बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांनी, एक वेळा मी कॉलेजमध्ये गेलो होतो जिथं मी शिकलो, त्या सेफला शाळेमध्ये गेलो, तिथे एका विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही जेव्हा तिकिटात देता तेव्हा निवडून येण्याचा क्रायटेरिया पाहता,
तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे असे तसे बाकी काही लोकांना आरोप असणारे अशी काही करता, किंवा आम्ही शिकलेली पोरं आहे आम्हाला तुम्ही संधी देत नाही. बरोबर. मी म्हटलं असं तुम्ही आले तुम्हाला संधी दिली असं होत नाही. काहीतरी राजकारणात आम्हाला तर काम करायचं आहे, नगर परिषदेच्या माध्यमातून काम करायचं आहे, तर आमची सत्ता लागेल. सत्ता. बाहेर राहून विरोधात राहून कामं होत नाही. सत्तेत असू तरच काम होईल. मग सत्तेत यायचं तर त्यासाठी नगरसेवक निवडून आले पाहिजे. तुम्हाला उभं केलं तर तुम्हाला तेवढी मान्यता पाहिजे. तुम्ही आधी काम करा आणि मग नंतर तुम्ही जर आम्हाला असं वाटलं की हा निवडून येऊ शकते, तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष असा आहे की कॅलिबर असलेल्या सगळ्यात चांगला जो असेल त्याला संधी मिळते. लहानातल्या लहान कार्यकर्त्याला सुद्धा संधी देणारा आपला पक्ष आहे. म्हणजे छोट्यातल्या छोट्या बूथ प्रमुख प्रदेशाचे अध्यक्ष झालेले आहे. अमितजीचं परवाचं तुमचं भाषण ऐकलं असेल. त्याच्यामुळे प्रदेश इथं भाजपमध्ये जे मोठ्या पदावर आहे ते कधीच कोणाची लेगसी घेऊन आलेले नाही. सगळे छोटे छोटे कामं करत करत मोठे झालेले आहे. त्याच्यामुळे त्याला म्हटलं तर तू म्हणे मग आम्ही असं आम्हाला संधीच मिळत नाही, तिथं चांगल्या लोकांना संधी नसते, चांगल्या लोकांनी काय. म्हटलं माझ्याबद्दल काय मत आहे, मी काही गुंडागर्दीतला आहे म्हटलं आपण जर समाज सुधारायचा आहे तर समाजातून चांगले लोक आले पाहिजे. याच्यासाठी मग विद्यार्थ्यांनी तुम्ही जे म्हणता तसं करिअर म्हणून याचं निवड पुढाकार घेतला पाहिजे. केलं. तुम्हाला जर वाटते बदल झाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यासाठी पुढे आला पाहिजे. चांगले लोक आले पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते. एखाद्या वेळेस पर्याय नसला का मग त्यातल्या त्यात जो चांगला आहे त्याने निवडावा लागतो. बरोबर. त्याच्यामुळं हे जर सुधारायचं असेल, दुरुस्त करायचं असेल आणि समाजाचा चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह दृष्टीनं आणि विचारानं विकास करायचा असेल आणि पुढे न्यायचं असेल तर चांगले लोक मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. मग या भावनेतून मग मी याच्यात एक आलो. आणि हे करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या? अडचणी तशा ॲज सच फार नाही आल्या, कारण आता सगळं बॅकग्राऊंड होतं, माहीत होतं कुठं काय करावं लागतं, मुळात अभ्यास होता, माहिती सगळीच असल्यामुळं सगळं डोळ्यांना एवढे वर्ष बघितल्यानंतर पाहिल्यामुळं तसा काही फार त्रास झाला नाही. आणि भाऊंवर प्रेम करणारे लोक एवढे होते की त्यांनी मला खूप प्रेम दिलं, सामावूनही घेतलं. त्याच्यामुळं असा त्रास काही झाला नाही. बरोबर. तर तुम्ही आता गेले काही वर्ष झाले आपल्या धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आहात आणि विरोधकांनी सर्वात महत्त्वाचा धरलेला जर कोणता मुद्दा असेल तर तो पांदन रस्त्याचा आहे. पांदन रस्त्यांची तुम्ही उद्घाटनं केले आणि त्यातले काही पूर्णत्वास आले आणि काही याचे फलकसुद्धा ठेकेदारांनी काढून घेऊन गेले असा आरोप तुमच्यावर करतात. आणि बघायचं झालं तर आम्ही फिरलो आणि त्या आमच्याही लक्षात आलं की काही ठिकाणी, आता मी ज्या गावी राहतो कळमजापूर, तिथेही पांदन रस्ता पूर्ण झालेला नाही. तर त्याबद्दल काय सांग? पहिली गोष्ट ते आहे की 70 वर्षापासून साधारणपणे हे पांदन रस्ते 70 वर्षापासून म्हणजे शेतकरी जेव्हापासून शेती करून आला तेव्हापासून हे पांदन रस्ते अस्तित्वात आहे. बरोबर. वर्षानुवर्षी इथं अनेक लोक येऊन गेले, पण हे पांदन रस्ते कधीच झाले नाही. ते पांदन रस्ते झाले पाहिजे हा मुळात विचार घेऊन आपण त्याच्यावर काम करणं सुरू केलं. आणि निवडणुकीत मी पहिल्यांदा जेव्हा उभा झालो तेव्हा सांगितलं होतं की आपण याच्यावर काम करू, पांदन रस्ते आपण करू. नंतर निवडून आल्यानंतर पहिले 2.5 वर्ष कोरोना वगैरेमध्ये सगळे गेले, त्याच्यामुळे फार वेळ भेटला नाही. पण नंतर पुन्हा कोरोनाचा काळ गेला, आपली सत्ता आली, तर त्या काळात पण संधी मिळाली आणि मग त्याच्यावर अभ्यास करून, कारण पहिलीच टर्म होती, नेमकं काय प्रोसिजर आहे काय आपल्याला फार माहीत नव्हतं, ते हळूहळू माहीत करत गेलो. मग साधारण शेवटच्या वर्षात त्याच्यात एक चांगली योजना आपल्या लक्षात आली, त्यात आपण मग पांदन रस्ते मंजूर करून घेतले. पण दुर्दैवानं काय झालं की आपल्या मतदारसंघात सकारात्मक मानसिकता असायला पाहिजे, पण दुर्दैवानं विरोधकांची जी काही मानसिकता होती त्याच्या थोड्या अडचणी आल्या आम्हाला. म्हणजे फ्रँकली सांगायचं तर MRGSची जी कामं आहे त्यामध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी असतात, अडचणी असतात, त्या थोड्या दूर करून थोडं बायपास करूनही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. की 100% तुम्ही पूर्ण नियमात बसून त्या गोष्टी करू शकत नाही. आणि शेतकऱ्यांचा हा प्रश्न दुसऱ्या कोणत्याही मार्गाने सुटू शकत नाही, कारण त्याला लागणारा पैसा, कारण याची लांबी जवळपास 1200-1300-1500 किलोमीटरची जवळपास एका मतदारसंघात आहे. माझ्या मतदारसंघातच साधारण 1200-1300 किलोमीटरची लांबी असत. एवढे रस्ते जर कुठल्याही निधीतून करायचे म्हटले तर ते एवढा निधी उपलब्ध होऊच शकत नाही कुठूनच, तो MRGSमधूनच होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच योजनेत ते काम करणं आवश्यक होतं. पण त्यासाठी तांत्रिक गोष्टी होत्या आणि त्या विरोधकांना माहीत होत्या, कारण ते स्वतः MRGSचे अध्यक्ष होते राज्याचे. दुर्दैवाने त्यावेळेस तर आमच्या मतदारसंघात काही कामं झाले नाही. MRGSचे स्वतः अध्यक्ष असताना तेव्हा काहीच केलं नाही. पण त्याच्यातल्या खाचा खळगा त्यांना माहीत होत्या की कुठं बोट ठेवलं म्हणजे हे काम थांबू शकते. आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मंजूर करून आणलेले कामं आम्ही भूमिपूजन केले, कामं सुरू झाले, पांदन रस्ते सुरू झाले, बऱ्याच ठिकाणी कामं पूर्ण झाले आणि लोक मोठ्या प्रमाणात स्वागत करायला लागले. आणि त्यात काँग्रेसची शेतकरी होते त्या रस्त्यावर, आयुष्यभर ते खस्ता खात गेले, बैल मोडले,
पायी जाता येत नव्हतं. तर ते स्वाभाविकपणे खुश झाले. त्यांनी म्हटलं एवढे वर्षात आम्ही मागं लागलो कधी झालं नाही. 15 वर्ष हेही माझी आमदार होते त्यांनी केलं नाही, पण ह्या नवीन पोरानं करून दाखवलं. तर ते खुश झाले. ते मग आमच्या पाठीशी यायला लागले, अभिनंदन करायला लागले. हे चित्र पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे जर पूर्ण झाले 900 किलोमीटर तर हे आयुष्यात आपल्याला मतं देणार नाही. आणि त्या माध्यमातून मग त्यांनी डिपार्टमेंटला काही पत्र दिले, मजूर आहे का, हे आहे का, ते आहे का, तर टेक्निक गोष्टी आहे. नियमानं म्हटलं तर बरोबर आहे, पण त्यांना हे माहीत होतं की असं पत्र दिल्यावर हे कामं होणार नाही. अच्छा. हे स्पष्ट आहे. हे कोणताही सामान्यातला सामान्य माणूस ज्याला MRIGS समजते तो प्रत्येक माणूस सांगू शकेल का असं पत्र दिल्यावर हे काम होऊ शकते का नाही होऊ शकते. तर त्याच्यामुळं तेव्हा अडचणी आल्या. सगळे ते कंत्राटदारी विचारात पडले की आपण काम केलं, दिलं निघाले तर कसं. त्यामुळे ते कामं पेंडिंग पडले त्यावेळेस. नंतर मग इलेक्शन्स लागले. सगळे इलेक्शनमुळे आचारसंहितेमुळे सगळा तो वेळ वाया गेला, तेव्हा काम होऊ शकले नाही. नंतर मग पावसाळा सुरू झाला. मीनवाईल मग आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या, कंत्राटदारांच्या बैठकी घेतल्या. त्यांना समजून सांगितलं की टेक्निकली या पद्धतीने आपण नियमात राहूनही हे काम करू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही जा आणि प्रोसेस फास्ट करा, फक्त एवढी मदत करा. डिपार्टमेंटनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्या गोष्टी टेक्निकली साऊंड करू. त्यानंतर काम पुन्हा आता सुरू करण्याच्या मार्गावर. आता काही कामं सुरूही झाले, पुन्हा सुरू झाले. आणि आपल्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून मी पूर्ण शेतकऱ्यांना आज जबाबदारीनं शब्द देतो की जिथं जिथं भूमिपूजन झालं, जिथं बोर्ड लागलं ते सगळे रस्ते होते. फक्त विनंती एवढीच आहे का थोडा धीर धरावा लागेल. 900 किलोमीटर रस्ते करणं सोपी गोष्ट नाही आहे. तेवढी यंत्रणा लागते, तेवढी मॅनपॉवर लागते, तेवढे कंत्राटदार लागतात. बरोबर. तेवढी कॅपॅसिटी आपल्या मतदारसंघाची नाही. एवढे कामं कधी आलेच नाही. त्याच्यामुळे ती क्षमता नाही. त्यामुळं मागं पुढं होईल थोडं. पण हे मी जिथं जिथं भूमिपूजन केलं ते एकही काम शिल्लक राहणार नाही, एवढं मी जबाबदारीनं आणि निक्षून सांगतो. विरोधकांच्या त्या खोट्या प्रचाराला काही बळी पडण्याची गरज नाही. त्यांनी अनेक गोष्टी अशा केल्या, बोर्ड लावून ठेवले, कामच केले नाही. तर तसा तो त्यांचा अनुभव लोकांच्या नजरेत होता. त्याच्यामुळे त्यांनी असं वाटतं की असं होईल का. पण मी जबाबदारीने सांगतो की पूर्णत्व 100% पूर्ण होईल. मी जे जे शब्द दिले, मी शब्दच देत नाही. जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही की हे काम होऊ शकते तोपर्यंत मी शब्द देत नाही. आणि मी जो शब्द दिला तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. असे अनेक उदाहरणं आहेत. मग त्यासाठी मला 3 वर्ष लागले, 4 वर्ष लागले तरी चालते, पण काम पूर्णत्वास नाही. धामणगाव नगर परिषदचा विषय आहे. मी नगर परिषदला उभा होतो त्यावेळेस मी शब्द दिला होता की आपण CCTV कॅमेरे आपण शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने लावू. नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याच्यावर काम सुरू केलं. आता अनुभव नसल्यामुळे थोडंसं त्या गोष्टी होते थोड्याशा. आपण बोलून टाकतो का पैसा उपलब्ध सगळ्या गोष्टी आपण करून टाकू, पण प्रशासन तसं चालत नाही. त्याच्यात बऱ्याच गोष्टी असते तांत्रिक. आम्ही प्रस्ताव वगैरे तयार केला, सगळं पाठवला, मंजुरीसाठी गेला, सगळं झालं. पण त्यामध्ये मग एक GR होता, त्याचा अभ्यास चुकून झाला नाही. मग ते GRनुसार त्या समिती याच्या माध्यमातून सगळं झालं पाहिजे अशी प्रोसेस होती. 100 कॅमेऱ्याच्या वर गेलं तर मग या समितीकडे जावं लागते, ते माहीत नव्हतं. ते डिले होत गेलं आणि ते सगळं पेंडिंग झालं, राहिलं. पण आपण शब्द दिला, पूर्ण केला पाहिजे या भावनेतून मी त्याच्यामागं सातत्यानं लागून राहिलो. आणि आज त्याचं टेंडर लागलं. हे मी मान्यच करतो की उशीरच झालं, पण आपण शब्द दिला तो पूर्ण केला पाहिजे याच्यासाठी मी सातत्यानं जवळपास मी नगराध्यक्ष झाल्यानंतर 2-3 वर्ष झाल्यानंतर, 2 वर्ष झाल्यानंतर साधारण तो प्रोसेसमध्ये आला प्रस्ताव, पैशाची तरतूद झाली. नंतर मी लगेच आमदारही झालो. साधारण ते 2.5 आणि हे 1 वर्ष असे 3.5 वर्ष त्या प्रस्तावाच्या मागे गेले माझे. पण मी पूर्ण वेळ देऊन मागं लागून सगळे टेक्निकल बाबी पूर्ण करून आता ते टेंडर लागलं आणि आता ते मार्गी लागलं. त्याच्यामुळं मी शब्द दिल्यावर जीवापाड मेहनत करीन, काहीही करेन, पण ते काम पूर्ण करेन. फारच अपवादात्मक स्थितीत असं होऊ शकते की ते आता बसतच नाही कुठं कसंच काही, तर त्यावेळेसच मग असं होऊ शकते की होणार नाही. पण हे मी जे सांगितलं ते सगळे कामं 100% पूर्ण होते. बरोबर. असाच एक आपल्यात आता थोडक्यात झालेला म्हणजे अतिवृष्टीसाठी विरोधकांनी तुम्हाला धरून ठेवलेलं होतं. अतिवृष्टीसाठी जेव्हा आपला शासन निर्णय निघाला त्या शासन निर्णयामध्ये आपले 2 ते 3 तालुक्यांचे नावच नव्हते आणि ते तुम्ही 24 तासाच्या आत ते ॲड झाले. पण त्यामध्ये काही म्हणजे 17,000 रुपये हेक्टरीचे होते, ती नोंदच नव्हती GRमध्ये. 11वी-12वी यांचे फी माफ आणि बाकी 3 महिन्याचं वीज बिल माफ असे त्याच्यात विरोधकांचं म्हणणं होतं की बिनकामाचे त्यात निर्णय आहे, पण त्यात हेक्टरी पैसे देण्याचं काही दिलेलं नाही. त्यावर काय सांगायला आहे. म्हणजे ती विरोधकांनी सांगितलं की एक प्रकारची फसवणूक होती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी बॅनरबाजी सुद्धा केली. त्याच्याबद्दल काय सांगा. हे स्वतःचा जो स्वभाव असते तसा माणूस साधारणपणे बोलते, असं असते. ते आम्ही ज्या दिवशी 9 तारखेला तो GR निघाला
त्या दिवशीच सगळ्यांचे फोन सुरू झाले कास्तकारांचे वगैरे की आपल्या भागातले तालुके 2 दिसून नाही राहिले. नांदगाव खंडेश्वर आलं, धामणगाव तालुका सुटलं होतं. मग पुन्हा माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की पूर्ण जिल्ह्यातलेच 8 तालुके सुटले अच्छा. आणि महाराष्ट्रातले 105 तालुके सुटले होते. मग जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, कमिशनर मॅडमसोबत चर्चा केली, तेव्हा असं लक्षात आलं की आपले प्रस्ताव थोडे कृषी विभाग आणि महसूल विभाग यांचं जे काही समन्वय असतो त्यात अहवाल येण्यात मागं पुढं झालं आणि तो राज्याकडे जाण्यात उशीर झाला. तर त्याच्यामुळे ते पोहोचू शकले नाही. त्याच्यामुळे आपले नाव सुटले, आपण ते समष्ट करून घेऊ. मग रात्रीच आम्ही सगळे आमदार होतो, सगळे म्हणजे एकट्या दुट्याचा विषय नाही, सगळ्यांनी चर्चा केली. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, नंतर मंत्री महोदयांशी बोललो, मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालं. कमिशनर मॅडमला दुसऱ्या दिवशी आम्ही निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवला आणि तिथंच वार्ताहरही होते प्रेसचे. तिथंच मी त्यांना सांगितलं की आमची चर्चा झाली आहे मुख्यमंत्री महोदयांसोबत, ही टेक्निकल गोष्ट आहे आणि 9चा जेव्हा GR काढला तेव्हाच मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री हे सगळ्यांनी सांगितलं होतं की हे तातडीनं करणं आवश्यक होतं, म्हणून आम्ही GR काढलेला आहे. पण काही कागदपत्र अभावी उशिरा आल्यामुळे जर काही सुटलं असेल तर ते आम्ही ॲड करून सांगितलं होतं ऑलरेडी. मग त्याच अनुषंगाने आम्ही बोललो, तेव्हाही त्यांनी सांगितलं की हे तुमचं होऊन जाईल. आणि आम्ही निवेदन दिल्यानंतर प्रेस झाली. त्याच्यानंतर साधारण रात्री एक 7-8 वाजता तो GRचा फॉर्मॅट लीक झाला बाहेर पडत आहे आणि तो व्हायरल व्हायला लागला. तर आमची चूक झाली हे मान्य करायला हरकत नाही, आम्ही थोडं तपासायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की 100% होणारच आहे. त्याच्यामुळे असं वाटलं का हा GRच आला आणि आम्ही तो आम्ही आमच्यावरून धन्यवाद दिला, व्हायरल केला. कारण आम्हाला माहित होतं, सांगितलं होतं आम्हाला 100% होणार आहे. पण तो ऍक्च्युली तो ड्राफ्ट होता, तो कुठून तरी बाहेर निघाला असं. तर त्याच्यावर लगेच सुरू झाले विरोधात, फसवणूक केली, खोटं बोलतात, GRच नाही, असं नाही तसं नाही. ते आमच्या लक्षात आलं. मग आम्ही लगेच बोलू, म्हटलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला वाटलं GR निघाला, तुम्ही काळजी करू नका, होऊन जाईल. रात्री 12 वाजता GR अधिकृत आला. त्यात अडचण अशी झाली की शेवटी मंत्री महोदय निर्णय घेतात, मुख्यमंत्री निर्णय घेतात, पण ड्राफ्टिंग करणं आणि ते हे करणं ह्या गोष्टी शेवटी खाली प्रशासनाच्या असतात. तर तिथं 2 GR निघाले. त्याच्यातही यांनी पुन्हा त्याची चर्चा अशी केली की बा हा GR याच्यात उल्लेखच नाही आहे, फक्त मदतीचा उल्लेख आहे. तर ॲक्च्युली ते GR मध्ये स्पष्ट सांगितलं होतं की महसूल आणि मदत पुनर्वसन हे 2 वेगवेगळे विभाग असल्यामुळं दोन्हीची मदतीचा GR वेगळा काढावा लागेल आणि महसूलची ज्या सुटीचा आहे म्हणजे सूट दिलेली होती फीमध्ये, वसुलीमध्ये वगैरे, त्याचा GR तो महसूलचा भाग आहे, तो GR वेगळा निघाल. आणि जे मदतचा विषय आहे, हेक्टरी जे काही मदत द्यायची तो मदत पुनर्वसनचा आहे, त्याच्यामुळे तो GR वेगळा एका GR मध्ये करता येत नाही. बरोबर, म्हणून ते 2 वेगवेगळे निघाले. तर त्याच्यात अडचण अशी झाली की एका GR मध्ये तर पूर्ण सगळे इन्क्लूड झाले तालुके. दुसरा GR निघाला, त्यात फक्त कुठल्या तालुक्याचा उल्लेख नव्हता, फक्त GR काढला होता. आणि GR मध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे असं म्हटलं होतं, त्याच्यात सततच्या पावसाचा उल्लेख नव्हता. त्याच्यामुळे मग पुन्हा ते कन्फ्युजन सुरू झालं की याच्यात आपलं होईल की नाही. मग आम्ही पुन्हा प्रशासनाशी चर्चा केली, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर त्यांचे म्हणणं होतं की आपण प्रस्ताव तो पाठवला, शासनाने मान्यता दिली, सगळं झालं, परंतु GR येताना GR मध्ये तसा स्पष्ट उल्लेख सततच्या पावसाचा नाही, त्याच्यामुळे तांत्रिक अडचण येऊ शकते. हे झाल्यानंतर आम्ही पुन्हा सगळे आमदार आहे, 5ही आमदार भाजपचे आमच्या जिल्ह्यातले, आम्ही सगळे आम्ही पत्र लिहिलं, त्यावर सगळ्यांच्या सह्या आहे. सगळे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिवाळीच्या आदल्या रात्री म्हणजे 19 तारखेला, म्हणजे 20 आणि 21 2 दिवस दिवाळी होती यावेळेस. तर 19ला संध्याकाळी नागपूरला गेलो, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यांनी एकदम पॉझिटिव्ह भूमिका घेतली, लगेच एन्डॉर्समेंट दिलं पत्रावर, तात्काळ कारवाई करावी म्हणून. आणि ते पत्र त्यांच्या PA दिलं आणि सांगितलं की हे फॉरवर्ड करून तात्काळ कारवाई करून घ्या. आणि पालकमंत्री महोदयांनाही तुम्ही भेटून घ्या असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही पालकमंत्री महोदयांकडे गेलो. पालकमंत्री महोदयांकडे गेलो तेव्हा बावनकुळे साहेब दौऱ्यावर होते, ते दौरा सोडून परत आले तेवढ्यासाठी आम्हाला भेटा. म्हणजे तिथं कोरडीला निवासस्थानी त्यांच्या, ते कुठंतरी मतदारसंघात होते. आणि ताबडतोब त्यांनी तिथून प्रधान सचिवांना फोन लावला आणि सिंगल मॅडमला फोन लावला की असे आमचे आमदार वगैरे मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहे, ते आपल्याला तात्काळ करावं लागतं. त्यांनी होकार दिला, ते सगळं झालं. मग मुख्यमंत्री बावनकुळे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की असं इथं बसून पत्र दिलं ना, होऊन गेलं असं होणार नाही, शेवटी यंत्रणा हलवावं लागते, आम्ही आमच्या कामात राहू, काहीतरी मग हे राहून जाईल अजून, तर तुमच्यापैकी कोणतरी एक जण चला. मग सगळ्यांनी म्हणून सांगितलं की तुम्ही जा. मग मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि बावनकुळे साहेब जाणार होते मुंबईला.
त्यांच्यासोबतच गेलो आणि विमानात बसल्याबरोबर तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा प्रधान सचिवांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की असा प्रस्ताव आहे, मी इन्व्हेस्टमेंटला पत्र येऊन राहिला, यावर तात्काळ निर्णय घ्यायचा. तिथून सोबत गेलो मुंबईला. पालकमंत्री महोदयांनी PA सोबत दिलं, त्याच्यासोबत सिंगल मॅडमला भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना ते सगळं दाखवलं. त्यांनी सांगितलं की हे थोडंसं तांत्रिक आहे, थोडा वेळ लागेल, पण हे 100% आपण करू, साहेबांनी सांगितलं. आणि हे प्रस्ताव असा आमच्याकडे आलेला आहे. ते झाल्यानंतर 20 तारखेला मग पुन्हा परत आलो आणि आता 30 तारखेला त्या संदर्भातला GR निघाला. त्यामध्ये 570 कोटी रुपये हे सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यासाठी हे सगळ्यांना मिळणार. दुसरा विषय 10,000 रुपये हेक्टरी, जे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, ते सुद्धा अमरावती जिल्ह्यात 547 कोटी जवळपास, असं एकूण 1100 समथिंग कोटीचा लाभ. म्हणजे हे पैसे एवढे आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार. तर हा एवढा मोठा विषय झाला. टप्प्याटप्प्यावर कसं आहे, नुसतं विरोधाला विरोध करणे आणि वारंवार तोंडघशी पडणे याची यांना सवय झाली. पहिले पूर्ण पाहायला पाहिजे प्रोसेसमध्ये काय सुरू आहे, काय नाही, काय होऊन राहिलं. निव्वळ श्रेय घेण्यासाठी मोर्चे काढणे, निवेदनं देणे, बरोबर, आणि मग झालं असतं तर आमच्यामुळे झालं, नाही झालं तर आमदार निष्क्रिय आहे, हे आरोप करणं हे फार सोपं आहे. पण त्यासाठी करावं लागणारी मेहनत, त्यासाठी करावं लागणारी आपली इच्छाशक्ती, धावपळ, हे सगळं यांनी आयुष्यात कधी केलेलं मला आठवत नाही. नुसतं आक्रस्ताळेपणा करणे, अधिकाऱ्यांना शिव्या देणे, एवढेच कामं आजपर्यंत त्यांनी केले. त्याच्यामुळंच अनेक गोष्टी त्या काळात झाल्या नाही. बऱ्याच गोष्टी होत्या, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते, वर्षानुवर्षे त्यांच्या मागं लागले होते. पाथरगाव उपसा सिंचनसारखा विषय असेल, धामक पुनर्वसनचा विषय आहे, असे बरेच विषय आहेत जे यांच्या कार्यकाळात रेंगाळतच राहिले. त्यासाठी कधी यांनी आग्रह धरला नाही. ते मी माझ्या कार्यकाळात पूर्ण करून घेतले. म्हणजे यांची सत्ताही होती, सत्ता नव्हती याच्यातला भाग नाही. आमदार होते, सत्ता होती, पण ते केलं नाही. त्याच्यामुळं हा शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो खूप मोठा विषय आहे आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आणि पालकमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी जर हे केलं नसतं तर एवढा मोठा पैसा येऊ शकला नसता. त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना मोठा न्याय दिला आणि आम्ही 5ही आमदारांच्या पाठीशी ते ताकदीनं उभं राहिलो. त्याच्यामुळे हे होऊ शकतं. हे मोठा अमाऊंट आहे, तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 10-15 दिवसामध्ये जमा होऊन जाईल. आणि विरोधक आणखी एक तुमच्यावर आरोप करतात की तुमची अधिकाऱ्यांवर वचक नाही. आणि त्याचबरोबर आता समजा तुम्ही आमदार असल्या कारणाने ग्रामीण भागातील काही तुमच्यासोबत अडचणी सोडवायसाठी जनता येत असते, तर तुम्ही मग समन्वय कसा ठेवता कर्मचाऱ्यांशी? वचक म्हणजे काय हा मुळात प्रश्न आहे. वचक म्हणजे काय, म्हणजे 100 लोक सोबत घेऊन जायचे आणि मग ती एखादी माणसासोबत तर ठीक आहे, पुरुषासोबत, पण स्त्री अधिकारी असताना त्यांनाही खालच्या स्तरावर बोलणे, म्हणजे मनोरंजनासाठी ठीक आहे, लोकांना बरं वाटते की शिव्या देऊन राहिले, खालच्या स्तरावर बोलून राहिले, पण आपलं टार्गेट असलं पाहिजे काम होणे. त्याच्यासाठी काही घाणेरडी भाषा वापरली पाहिजे किंवा शिव्याच दिल्या पाहिजे हे आवश्यक नाही आहे. ते लोकांचं मनोरंजनापुरतं ज्याचं काम असते त्याला माझ्या कामासाठी शिव्या दिल्या इथपर्यंत बरं वाटते ते, पण ते कामं अशा पद्धतीने होत नसतं. शेवटी तोही माणूस आहे. आणि बऱ्याच वेळा मी पाहिला की हे जे अधिकारी सगळे येतात साधारणपणे हे सगळे 80% तरी सामान्य परिवारातले आहे. म्हणजे शेतकरी कुटुंबातले, कुठल्या तरी कुटुंबातून, सामान्य कुटुंबातून आलेले आहे. अभ्यास करून, एक्झाम देऊन, मेहनत करून 8-8, 10-10 वर्ष आपल्या आयुष्यातले घालून हे लोक त्या पदावर येतात. त्याच्यानंतर त्यांचा एक मान सन्मान असतो. ज्यांना काम केलं नाही त्याच्या कारवाई करायचे सनदशीर मार्ग आहे. संविधानावर विश्वास ठेवतो ना आपण. संविधान दिला, त्यात सगळे नियम दिले, कायदे दिले आहे. इकडे यांचे नेते संविधान हातात घेऊन फिरतात आणि हे असंवैधानिक भाषा इथं अधिकाऱ्यांच्या बाबतीत वापरतात. हे योग्य नाही, योग्य आहे असं मला वाटत नाही. वचक असं असलं पाहिजे की आपण सांगितलं तर काम ते झालं पाहिजे आणि होत नसेल तर त्याचे कारण शोधून मग ते का होत नाही हे आपण पाहिलं आणि जर त्याची चूक असेल तर कारवाई केली पाहिजे. अशा कारवाई आम्ही याच्यातही केल्या आहे. अधिकारी, तहसीलदार स्तरावरचे अधिकारी सस्पेंड झालेले आहेत, बऱ्याच कारवाई झाल्या आणि लोकांची कामं होऊन राहिली. वचक नसता तर एवढे मोठाले कामं झाले नसते. साधा, पण वचक म्हणजे काय याची यांची परिभाषा वेगळी आहे. लोकांसमोर अधिकाऱ्यांना शिव्या देणे आणि मग तो अधिकारी मान खाली घालून बिचारा लोकप्रतिनिधी असल्यावर बोलता येत नाही, त्यांना मर्यादा आहे, तर आपला आदर करून ते बोलत नाही एवढंच. अनेक वेळा बंद कॅबिनमध्ये काय काय बोललेले अधिकारी यांना आम्हाला माहीत आहे, तेव्हा मग हे मान खाली घालतात. पण 10 लोकात अधिकारी बोलू शकत नाही, त्यांना प्रशासकीय मर्यादा असतात. त्याचा फायदा घेऊन आपण असं काहीतरी बोलणं आणि उद्या हे व्हिडिओ आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जर मुलाबाळांपर्यंत गेले, आपल्या वडिलांना कसा बोलून झाला हा माणूस, तर ते अपमानास्पद वागणं, ती मानहानी त्या मुलांवर काय परिणाम करेल याचाही विचार करायला पाहिजे. काही फार 0.2%, 3% अधिकारी असे असतात जे या पद्धतीनं वागणूक देणं त्यांना गरजेची असते एखाद वेळेस, पण तेही काही अशा पद्धतीने सार्वजनिक त्याची व्हिडिओ काढून पाठवणे आणि 10 लोकात बोलणं हे काही योग्य असं मला वाटत नाही. सनदशीर मार्गाने कारवाया करता येते
आणि आपले कामं मतदारसंघात करून घेता येते. अनेक लोकांचे कामं होऊन राहिले. काम झाले नसते लोकांनी मला दुसऱ्यांदा निवडूनही दिलं नसतं, किंवा आपण मतदारसंघात फिरून लोकांना मत विचारलं तर ते लोक सांगतील काय. आता काही कार्यकर्त्यांनी काही लोकांची अपेक्षा असते अशी स्वाभाविक, ज्यांनी आजपर्यंतची पाहिलं तसंच केलं पाहिजे, शिव्या दिल्या पाहिजे, आरडाओरड केली पाहिजे, तमाशे केले पाहिजे. मी जाताना पुढे जातो तर काही फार लवाजमा घेऊन जात नाही, माझ्या स्वभावाने मला आवडतही नाही. आपण गेल्यानं काम होतं ते 100 लोक घेऊन जायची गरज नाही, आणि त्या लोकांनाही त्रास देण्याची गरज नाही, त्यांची कामं धंदे सोडून माझ्या मागं फिरा. पण हे बऱ्याच दिवसाचं राजकारणाचं हे पाहून लोकांची ती मानसिकता झाली आहे. हळूहळू वातावरण बदललं आणि लोकांना विश्वास येऊन राहिला आहे आता की या पद्धतीने कामं होते, कारण कामं दिसून राहिले आहे. कोट्यावधी रुपयाचे कामं जे 12-12, 13-13 वर्षी यांच्याकडून झाली नाही, यांच्यासारख्या अनेकांकडून झाली नाही, ते कामं कुठलाही गाजावाजा न करता मी करून दाखवलं. म्हणजे साधारण 114 PIचे प्रमोशनचे होते, आणि म्हणजे माझ्या मतदारसंघातला विषय नव्हता, पूर्ण महाराष्ट्रातला विषय होता. ते बिचारे दिवाळीची रडत होते. 7-7 वर्ष झाले त्यांची फाईल अडकून होती, त्यांना ट्रेनिंगलाच पाठवलं जात नव्हतं. काही लोक होते तिथं मिस्टियस, ते अडचणी निर्माण करत होते की पैशाची डिमांड करत होते, त्याच्यामुळे अटकून राहतो सगळं. CM साहेबांमध्ये तो विषय नेला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे निर्देश घेऊन आणि सगळ्या गोष्टी नियमानं ताबडतोब सगळ्या लाईनअप करून त्यांना न्याय मिळवून दिला. म्हणजे ते 114 लोक आज ते धन्यवाद देतात, त्यांचं कुटुंब आनंदी आहे. प्रमोशन झालं, ते API लेवलला आले. तर हे अधिकाऱ्यांशी समन्वय असल्याशिवाय आणि आपला तिथं काही शब्द त्यांनी मान सन्मान ठेवल्याशिवाय हे कामं होत नाही. हे तर फार चिल्लर सांगून राहिले, वचक नाही, हे नाही, म्हणजे खालच्या स्तरावरचं, म्हणजे तलाठी हे ते सेक्रेटरी लेवलचे लोक आपले कामं करून राहिले. बिना यांना ते होत नाही, पण ते यांना समजायला वेळ लागेल. यांना ह्या खाली खेळण्यातच मजा येते. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायसाठी आपल्याला त्या दृष्टीनं तसं व्हिजन ठेवून काम करावं लागतं. पाथर्डी उपसा सिंचनचा विषय आहे, तिथं शेतकरी शेतकरी काँग्रेसचेच होते, ते घरी गेले. त्यांचं उत्तर होतं काय, तळ हाताला माझ्या केस फुटतील पण हा काम होणार नाही, हा प्रकल्प होणार नाही. ही त्यांची भाषा आहे, माझी नाही. त्यांच्याच लोकांनी सांगितली. आमच्याकडे विषय आला, आम्ही 2-3 वर्ष मागं लागलो, उपसा सिंचन मंजूर करून आणलं, कामही झालं. आता तो प्रकल्प कार्यान्वित होईल, आता पूर्ण झाला आता जवळपास, आता या सीझनला कार्यान्वित होईल. तो विषय आहे. एक धामक पुनर्वसनचा विषय, यांच्याच आक्रस्थळामुळं तो रखडून गेला, 10-12 वर्ष पेंडिंग राहिला, तो आपण मंजूर करून घेतला. त्याची आज काल 20 लाख रुपयाची ऑर्डर त्याची निघाली मोजणीसाठी फक्त. ते पैसे जमा होतील, त्याची आता भूमी अभिलेखला पैसे डिमांड भरल्या गेली, त्याचं काम सुरू आहे. असे बरेच विषय आहे. म्हणजे सांगतो म्हटलं तर 4-5 तास लागतील आपल्याला. एवढे कामं आहे जे यांनी केले नाही, आम्ही केले. बरोबर. म्हणजे याचे पूर्ण कार्यकाळ ते करू शकले नाही आणि होऊच शकत नाही, हेही बोलून टाकलं नाही. ते काम आम्ही करून दाखवलं. त्याच्यामुळे वचक हा विषय जो आहे ना, तो आपली मानसिकता कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्यांना आपल्या पाया पडावं, मान खाली घालून ऐकावं, आपण शिव्या द्यावं, त्याला वचक, हे जर म्हणाल तर हे रस्त्याचा माणूसही करते. म्हणजे चालता फिरता माणूसही ऑफिसमध्ये जाते, अधिकारी शिव्या देऊन येते, अधिकारी काही करत नाही, बोलतही नाही, त्याला मारायचं. हां, कारण त्याचं एक त्यानं काही शपथ घेतली असते, त्याने काही सगळ्या गोष्टी केलेल्या असते. त्याच्यामुळं त्याच्या मर्यादा आहे म्हणून आपण त्याचा उपयोग घ्यायचा नसं, काहीतरी वागायचं. तर ह्या पद्धतीने मला कधी पटलं नाही. माझे ते संस्कारही नाही, माझ्या पक्षाची नाही, माझी नाही, घरूनही भेटले नाही कधी असे संस्कार. भाऊंनी एवढे वर्ष काम केलं, ते तर आक्रमक नेते होते, पण त्यांच्या पद्धती अधिकाऱ्यांच्या मनात आदरच होता. हे अशी अवास्तव भीती होती का ह्या माणसाला काय बोलणं काय नाही. जे योग्य आहे त्यासाठी ते बोलतही होते आणि कामही करत होते. त्याच्यामुळं ते संस्कार माझ्या तसा मी त्यांच्यासारखं आक्रमक तर नाही, पण कामाच्या बाबतीत मी आक्रमक आहे एवढं सांगू शकतो. कामं यांच्या 15 वर्षाच्या काळात जेवढे आले नाही, तेवढे माझ्या 2.5-3 वर्षाच्या काळातच मी आणून दाखवले. त्याच्यामुळे हा सगळा जरा जळफळाट, बाकी काही नाही. बरोबर, हे अपेक्षित नव्हतं त्यांना का हे एवढं काही होईल, कारण माझा तो स्वभाव नव्हता एकदम असं बाहेर ॲग्रेसिव्हिटी दाखवायचं. पण वडिलांची पुण्याई आहे, आजोबांची पुण्याई आहे, त्यांनी केलेलं काम, त्यांचे संबंध, तर विरोधी पक्षाच्या लोकांसोबतही त्यांचे चांगले संबंध होते. पक्षातले तर त्यांना नेतच मानतात. त्याच्यामुळं काही मला तशा अडचणी आल्या नाही. आणि मग त्यांच्याकडून शिकलो आणि प्रशासनाचे मग नगर परिषदेचा अनुभव होता, मागचा अनुभव, असं करून या सगळ्या अनुभवातून प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगले कामं झाले आणि प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं खूप सहकार्य मला मिळालं. विरोधी पक्षात असताना विरोधक जे होते, म्हणजे यांचेही नेते, तेही माझं काम करत होते, कारण ते तेवढ्या प्रेमानं व्यवस्थित आपण बोललो, ते करून घेतलं. आणि नियमात असलेलं कामं व्हायला अडचण येतच नाही. कामं तर बरेच
यादी मोठी आहे समोर ठेवली. आता एवढं सांगत बसलं तर खूप मोठा विषय आहे. आता 850 कोटी रुपये आपल्या प्रकल्पग्रस्तांना मंजूर करून घेतले आपण. 12 वर्ष रखडलेला प्रश्न होता. 12 वर्ष त्यांनी संघर्ष केला आणि कितीतरीच आंदोलनं केली, उपोषणं कितीतरी करून टाकली. पायी ते नागपूर ते आपलं अमरावती ते नागपूर पायी गेले, कधी मुंबईचे अध्यक्षणार गेले, प्रचंड मोठे मोठे आंदोलनं केले. 10-12 वर्ष भांडत राहिले पण ते काही झालं नाही. ते नियमात बसत नव्हतं, कशातच बसत नव्हतं, कोर्टात टिकत नव्हतं. ते लोक आले, त्यांच्यासाठी दिवसात एक करून शेवटी तो आपण निर्णय करून घेतला आणि हेक्टरी 5 लाख रुपये त्यांना मदत मिळवून दिली. आता त्यांचे पैसे हळूहळू जमा होतील, एकदम जमा होणार नाही कारण ते बजेटरी प्रोव्हिजनमधले नाही आहे, ते सानुग्रह अनुदान आहे. त्याच्यामुळे ते वेगळी प्रोव्हिजन त्याची करावं लागते. आणि दुर्दैवानं शेतकऱ्यांची हे सगळे विषय येत गेले माझा नुकसान वगैरे, तर त्या आर्थिक जरा त्या सगळ्या अडचणी असतात, त्याच्यामुळे थोडा वेळ लागून राहिला. पण ते त्यांना मिळतील 100%. त्याचा GR निघाला. तर ह्या सगळ्या गोष्टी जर मी करून राहिलो, बिना यानं नाही करत ना, हवेतून होत नाही गोष्टी. एक धावपळ करायला लागते, त्याची त्याचा अभ्यास पाहिजे, ते मांडता आलं पाहिजे आणि ते तुम्ही कन्व्हिन्स करू शकले पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्री यासारख्या माणसाला कन्व्हिन्स करणं, आणि नुसतं मुख्यमंत्री नाही, हे कामं फक्त मंत्र्यांना कन्व्हिन्स करून होत नाही, त्यासाठी डिपार्टमेंटलाही कन्व्हिन्स करावं लागतं. त्यांनाही समजून सांगावं लागतं हे काय आवश्यक आहे काय नाही, तेव्हा सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे असे अनावश्यक आरोप ते करत राहतील, मी माझं काम करत आहे. आणि इतक्या कोटींचे तुम्ही कामं मतदारसंघामध्ये आणले, त्याच्यावर एक आणखी विरोधकांचा आरोप होतो की त्यामध्ये तुमचं कमिशन आहे आणि तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे, आणि तुमच्याबरोबर तुम्ही ज्यांना कामं दिली त्यांच्यात सुद्धा एक भ्रष्टाचार भरलेला आहे, असं त्यांचं मत आहे. त्यावर काय सांगा? हे आरोप तर कसे आहे, म्हणजे बिनबुडाचे आरोप करायला काही लागत नसते माणसं. आणि मला असं वाटतं की हा आरोप जर करून राहिले, यांनी एखादी तक्रार जर टाकली तर ते जास्त बरं होईल. आणि आणखी एक आरोप असा होता की तुम्ही आम्हीच दाखवलं काही काही लोकांना, कंत्राटदारांना, की तुम्हाला इतके इतके आम्ही फंड देऊ आणि तुम्हाला इतके इतके कामं देऊ, आणि त्याचं बिस्किट घेऊन ते पक्षामध्ये आले आणि आता तुम्ही त्यांच्या आधी काही दिलेलं नाही. आता ते आम्हाला फोन करून स्वतः सांगतात की असं असं झालं म्हणून, आम्हाला दादाने फसवणूक केली असं ते सांगतात. विरोधक कसे होतात? माझं काय म्हणणं आहे, ते समोर यावं ना, त्यांनी समोर यावं आणि यांनी तक्रार करावं. तथ्य असेल तर बाहेर निघेल त्याच्यात. बरोबर. हे नुसते आरोप करत राहील आपण उत्तर देत राहावं, एवढा वेळ माझ्यापाशी नाही आहे. भरपूर कामं करायचे आहे मला, अजून खूप मतदारसंघात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहे, कारण यांच्या कार्यकाळात खूप मागं राहिला, आपला मतदारसंघ मागास राहिला. लोकप्रतिनिधी कोणी असो मतदारसंघाचा, म्हणजे याच्या आधी हे होते, भाऊ होते, शेरेगाव साहेब होते, ढोले साहेब होते, बरेच लोक होऊन गेले. तर त्या काळात ते कामं झाले पाहिजे मोठ्या प्रमाणात, ही अपेक्षा असते. यांना सगळ्यात चांगला काळ मिळाला. 15 वर्ष आमदार होते, त्यातले 10 वर्ष केंद्रात यांची सत्ता होती, राज्यातही यांची सत्ता होती, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा वचनही चांगला होता. मतदारसंघाचं काय झालं 15 वर्ष? तुमचं एवढं सगळं जर तुमच्याकडे होतं तर 15 वर्ष केलं काय तुम्ही जे 15 वर्षात नाही करू शकले ते मी 2 वर्षात करून दाखवलं ना. तर हे समजून घ्यायला पाहिजे यांनी. आणि यांनी काय केलं हे काही मी सांगायची गरज नाही, जनतेला माहीत आहे. सोफियामध्ये काय झालं, समृद्धीमध्ये काय केलं, तुमचा अंजन सिंगी आमचा यवतमाळ रोड होता ADBचा, त्याच्यात कशा तक्रारी केल्या, कशा मागं घेतल्या, जनता काही विसरत नाही, जनतेला सगळं समजतं. आणि विनाकारणचे भलते सत्य आरोप करू, म्हणून मी काय विनाकारण कोणाला तरी बदनाम करणं, त्याचा फायदा राजकीय उपयोगासाठी आपला करून घेणं. कामावर बोललं पाहिजे, सगळ्या गोष्टी बोललं. आणि जर असं झालं तर तक्रार केली पाहिजे. मी आजपर्यंत एकही आलेली तक्रार कोणाची थांबवा किंवा चौकशी करू नका असं म्हटलं नाही, कधीच असं पत्र दिलं नाही की ही चौकशी करू नका. यांना असं वाटतं की काम चुकीचं होऊन राहिलं, ठेकेदार काम बरोबर करून राहिले, यांनी तक्रारी कराव्या, ही चौकशी लावतो, मी पत्र देतो यांच्या पत्रात, त्यांचं जर म्हणणं असेल तर. निष्पक्ष चौकशी होऊ द्या. बोगस काम केलं असेल त्याच्यावर रिकव्हरी ब्लॅकलिस्टमध्ये जाईल, पुन्हा काम मिळणार नाही, बरोबर, काम दुरुस्त करून घेता येईल. नुसतंच आरोप करत राहायचं. आणि एक आरोप होता की आपल्या चांदूर रेल्वेचं पाणी पुरवठ्याचं अजून पूर्णत्वास आलेलं नाही, आणि पाणी पुरवठ्याची एक तक्रार नेहमी करत असतात, त्याबद्दल काय सांगा? म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की पाणी पुरवठा लवकर पूर्ण झाला पाहिजे असं वाटतं मला. म्हणजे माझ्याकडून अपेक्षा आहे त्यांना की त्यांच्या राहत्या गावात मी पाणी व्यवस्थित पुरवलं पाहिजे. नाही, त्यांचं हे असं आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याकडे काही मिळत नाही असं त्यांनी त्यांच्या एवढ्या वर्षाच्या कार्यकाळात, जसं मी म्हटलं, मतदारसंघात दूरचा गोष्ट आहे, स्वतःचं राहतं गाव, त्याला एक स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळालं पाहिजे, याची प्रोव्हिजन ते करू शकले नाही. आपण ती मोठी योजना 64 कोटीची मंजूर करून आणली आणि त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, कामही सुरू झालं. आणि दुर्दैव हेच वाटते मला की 15 वर्ष राहिलेल्या माणसानं किमान स्वतःच्या राहत्या गावात तरी अशा कामामध्ये आडकाठी आणणं योग्य नाही आहे. जेव्हा त्याचं टेंडर झालं तेव्हाही त्यांनी पत्र दिलं नगर परिषदेचं, माहिती घ्या टेंडर कसं झालं, किती तारखेला गेलं, काय. अरे बाबा, टेंडर नाही झालं तर पत्र द्यायला पाहिजे.
की बा एवढं मोठं काम गावात होऊन राहिलं, टेंडर का होत नाही, हे टेंडर का झालं, कसं झालं, यासाठी पत्र दिलं त्यांनी. आचारसंहितेमध्ये टेंडर कसं केलं. आमचं तर म्हणणं आहे की आचारसंहितेत एखादं टेंडर होतं आणि विकास होत असं विरोधकांनी केलं असं आम्ही म्हणून होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, नियमात नसन बसत, पण चांगलं काम होत असं तर आम्ही सपोर्ट करू त्याला. यांनी त्या पत्र नगरपरिषदेला रेकॉर्ड लागलं पत्र, मी हवेत बोलत नाही. तिथं जाऊन ज्यांना वाटते त्यांनी तपासून घेतलं पाहिजे की हे टेंडर कसं झालं, आचारसंहितेत कसं लावलं, काय झालं, सगळं नियमातच झालं होतं. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आला नाही. पण ही मानसिकता जी आहे, काम होऊ नये ही जी निगेटिव्हिटी आहे, ही सगळी त्यांच्या अंगात भरलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की उचल्यानं कुठल्या कारणाने हे डिले झालं पाहिजे. काम व्यवस्थित सुरू आहे, आता पुन्हा ते स्पीडअप झालं, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. येणाऱ्या साधारण 6-8 महिन्यात असं वाटते मला की आम्ही चांदुर्ले शहरात पाणी पुरवठ्याची योजना आहे पूर्णत्वात जाईल. मागं पुढं होऊ शकते, आता टेक्निकल गोष्टी आहे सगळ्या, बऱ्याच वेळा काही तांत्रिक अडचणी असतात, मग ते टेस्टिंग आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर मागं पुढं होईल. पण 100% पाण्याची टाकी तर जवळपास पूर्ण उभी झाली, त्याची पाईपलाईनचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात. त्याची व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला भेटलं तर जोडून टाकायला. बरोबर. आणि आता विरोधकांची तक्रार नाही तर आमच्या विद्यार्थ्यांची एक तक्रार आहे की आम्हाला जेव्हा आम्ही 9:30 वाजता 10 वाजता कॉलेजसाठी निघतो तर तेव्हा आपल्या जी लाईन आहे चांदूर रेल्वे आणि अमरावती यावर बसेस आहेत, पण मग त्या वेळेत तितके विद्यार्थी असतात त्याच्यामुळे ते भरून जातात आणि काही काही विद्यार्थ्यांना मग थांबून जावं लागते. आणि अमरावतीवरूनही तसंच 5 वाजता जेव्हा कॉलेज सुटतं त्याच्यानंतर 5:30 वाजेपर्यंत विद्यार्थी साधारणतः पोहोचतात. त्याच्यानंतर 6, 6:30 आणि 7 वाजता बसेस असते आणि एकच असते. त्याच्यामध्ये पण त्यांना बसता येत नाही, शेवटी 8 वाजता थांबावं लागते आणि असं करून ते 8-9 वाजेपर्यंत पोहोचतात. त्याच्यावर काय? हा चांदूरचा जो विषय असेल तर माझ्या कानावर सध्या म्हणजे अजून त्या संदर्भातली तक्रार आहे. आणि आपण पण त्यात 5 बसेस ऍड केल्या त्याच्यावर 5 आधी आल्या, 5 पुन्हा आता 10 झाल्या. तर अशा हा विषय बऱ्याच दिवसांपासूनचा आहे, प्राधान्यानं विद्यार्थ्यांचा. त्या संदर्भात मी सभागृहातही बोललो होतो की शक्य जर असेल तर आपण छोट्या बसेस ज्या फक्त विद्यार्थ्यांसाठी चालतील या पद्धतीने काही नियोजन करता येईल फक्त, असा प्रयत्न सुरू आहे. थोडं कठीण काम आहे ते, म्हणजे फिजिबिलिटी त्याची काय आहे ते तपासावी लागेल थोडी. पण किमान तालुका स्तरावर तरी अशा बसेस काही करता येतील का जिथं पोटेन्शियल आहे, जिथून विद्यार्थी संख्या जास्त आहे, असं म्हणजे प्रयत्न माझा सुरू आहे. पण या संदर्भातलं मग माहिती आली नाही, पण त्यांचं एखादं निवेदन घेऊन मी बोलून घेतो, म्हणजे डेपो मॅनेजरसोबत एक बोलून माहिती घेऊन पाहतो. आणि ते जे काही विद्यार्थी असतील आपल्यापर्यंत आले असतील तर मी बोलून पाहतो. आणि टायमिंगचे काय नेमके अपेक्षित टायमिंग आहे त्या संदर्भातलं एखादं पत्र घेऊन काही करते का डेपो मॅनेजर घेऊन बोलते ना. हॅलो झाडे साहेब, प्रताप अडसर बोलतो. नाही तुमचा फोन स्पीकरवर आहे, काही अडचण नाही ना? काही नाही, एक विषय आला होता माझ्या कानावर. चांदूर रेल्वेमधून आपल्या ग्रामीण भागात जे कॉलेजेस आणि शाळांसाठी विद्यार्थी येतात यांचे अमरावती चांदूरचे जे टायमिंग आहे, म्हणजे टायमिंग तर आहे 2-3, पण ते शाळेसाठी योग्य नाही आहे, त्याला सुटेबल नाही आहे. 2-2, 3-3 तास आणि रात्री उशिरापर्यंत कधी कधी थांबावं लागतं त्यांना. तर मी एक निवेदन देतो त्यांचं, आणि त्या संदर्भात आपण जे टायमिंग देऊ त्या पद्धतीने थोडी सुधारणा करण्याचा स्कोप आहे ना आपल्या? हो करू ना, काही चेंजेस करू त्या. ठीक आहे, मग ते विद्यार्थ्यांकडून जरा निवेदन घेतो मी, कॉलेजेसकडूनही घेतो, आणि त्या पद्धतीने मग आपण जरा काही 1-2 टायमिंगमध्ये तरी विद्यार्थ्यांच्या सोयीचे होतील या दृष्टीनं करू जरा. संध्याकाळचा थोडासा प्रॉब्लेम होता आपला. बरं. 5 वाजता आपण शाळेसाठी सर्व गाडी इकडे बोलावतो की नाही, हां 5 ते 6:30 पर्यंत आपली गाडी अमरावतीला असते. बरं त्यानंतर मग रात्री पण भरपूर गाड्या. बरं. याच्यात DC साहेबांसोबत बोलून, बेलसर साहेबांसोबत बोलून काही करता येईल, म्हणजे एखादी ॲडिशनल गाडी किंवा काही करता येईल का? नाही, तुम्ही टायमिंग सांगितलं की नाही, मग मी पाहतो काही कुठे गाडी. ठीक आहे. आणि काही अडचण असेल तर मला सांगा, आपण एकत्रित करू तो विषय मार्गी. हो ठीक. हे निवेदन घेऊन घेतो मी. कोणी विद्यार्थी भेटेल त्यांचे नाव किंवा नंबर असेल तर मला जर दिले तर माहिती घेऊन आपण करून घेऊ. लहानपणीपासून आता तुम्ही संघात आहात आणि संघावर जेव्हा कुठेतरी बंदी आणा असं म्हटलं जातं तर तुम्हाला त्याच्यावर काय वाटतं? कसं आहे की ज्या देशाच्या संदर्भात ज्यांच्या भावना व्यवस्थित आहे, बरेचदा मतमतांतरे असतात. म्हणजे मोठमोठे नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आपले, ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, त्यांनी कधी हा विचार मांडला नाही. ते स्वतः संघाच्या शाखेत जाऊन आले, त्यांनी पाहिलं, मतभेद होतेच, म्हणजे त्यांनी काही मान्यता दिली संघाला असं नाही, पण त्यांनी संघाचं काम पाहिलं, त्याच्यावर बंदी आणावी असं कुठलंही त्यांनी हे केलं नाही.
आणि कामाची पद्धत चांगली आहे सगळं मान्य केलं. इथं अस्पृश्यता नाही हे त्यांनी मान्य केलं, हे लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. त्याच्यामुळं संघाचं काम हे सातत्यानं आता 100 वर्ष पूर्ण होऊन राहिलं आहे. तर एवढे वर्ष एखादी संस्था सातत्यानं काम करत राहते तर त्याचं माहिती न घेता निवड फक्त राजकीय उद्देशासाठी काही लोक या पद्धतीने बोलत असतात. हे प्रयोग काही झाले नाही अशातला भाग नाही. याच्या आधी 2-3 वेळा प्रयोग झाले, ते कुठंच टिकले नाही. कारण संविधानात जे काही सांगितलं त्या पद्धतीनं संघ काम करते. त्याच्या बाहेर जाऊन कुठलंही अनधिकृत काम किंवा नियमबाह्य काम संघ करत नाही. देशाच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी मानव निर्माण करणं हे संघाचा उद्देश आहे. बाकी संघ काहीच करत नाही. संघ फक्त व्यक्ती निर्माणाचं काम करते. त्या क्षेत्रात जाऊन तो काम आपल्या पद्धतीने काम करते आणि ते चांगलं काम हवं या उद्देशाने तो कसा व्यक्ती असला पाहिजे याचंच काम फक्त संघात चालते. बरोबर. मग ते व्यक्ती जाऊन वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी करतात. मग वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा मजदूर संघ असेल, अशा विविध म्हणजे असे बरेचसे उपक्रम म्हणजे शेकड्यामध्ये आहे. असे अनेक लोकोपयोगी उपक्रम संघ चालून राहिला. संघ म्हणजे संघातून निघालेले व्यक्ती. संघ स्वतः फक्त मानव निर्माणाचं काम करतात, व्यक्ती निर्माणाचं काम करतात. त्याच्यामुळं असं कोणाच्या बोलण्यानं संघावर बंदी येईल किंवा असं काही होईल असं कधीच होणार नाही. कारण आम्ही मुळात संघ अशा पद्धतीचं काहीच करत नाही त्याच्यामुळे बंदी आहे. उलट जे लोक आज बंदी आणा म्हणून राहिले, यांनी देशविघातक कारवाया करणाऱ्या लोकांसोबत फोटो काढले, त्यांचे अभिनंदन केले, सत्कार केले आणि अशा लोकांच्या सोबत हे काम करतात. त्यांच्या विचारसरणीनं काम करतात. यांचे मोठे मोठे नेते विदेशात जाऊन भारताच्या विरोधात वक्तव्य देतात. भारत कसा चुकीचं काम करू आहे अशा पद्धतीनं स्टेटमेंट देणं, हे मला वाटतं अशी मानसिकता असणारे लोक संघ समजू शकणार नाही. आणि जे मोठे मोठे नेते आहेत चांगले म्हणजे सगळेच आजपर्यंत जे घेऊन गेले, ज्यांचे आपण नाव या देशाचे चांगले नेते म्हणून घेऊ शकतो, त्या प्रत्येकानं संघाची सराहनाच केलेली आहे. संघात बरं त्यांचे विचार संघाची सहमत होते असं नाही, तरी त्यांनी हे म्हटलं की संघ एक काम करू राहिला. आणि संघ एकटाच काही असं आम्ही दावाही करत नाही की संघच एकटा काम करू राहिला. अनेक चांगल्या संस्था या देशाच्या देशासाठी काम करून राहिल्या. संघ एक त्यात मोठी संस्था एवढं सातत्यपूर्ण काम करून राहिले, 100 वर्षापासून काम करून राहिले. आणि संघाचं आजपर्यंतही कुठेही असं चुकीचं काम केल्याचं रेकॉर्ड नाही. त्याच्यामुळं वाईट वाटते जेव्हा देशासाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेची तुलना आतंकवादी संघटनांशी करून त्यांच्याबद्दल असं बोलणं हे देशातलेच लोक बोलतात, तेव्हा फक्त वाईट वाटते एवढंच. बाकी संघाचं काही यांच्या म्हणण्यानं त्या कावळ्याच्या सापानं गाय मारत नाही असा विषय आहे. त्याच्यामुळे काही फार चिंता करायची गरज नाही. बरोबर. आणि मतदारसंघात 5 मोठी कामं दादा, आणि तुम्ही आता युवांसाठी रोजगार निर्मितीसाठी आणि खेळाडूंसाठी काय काय केलं किंवा काय काय कराल? 5 मोठी कामं होते तर कामं खूप आहे, सगळे मोठे मोठेच आहे. त्याच्यामुळे आता 5 तरी सांगत आता महत्त्वाची आपली कामं जे होते ते आता एक आकड्यात जर सांगत झालं तर 983 कोटीची कामं आपण अर्थसंकल्पातून केली. 180 कोटींचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आणि PM सडक योजनेमधून झालेले आहे. सोलर प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. म्हणजे 85 कोटी रुपये त्या संदर्भात आपले इथं आले. आणि आता शेतकऱ्यांना साधारण 2026च्या एंडपर्यंत सगळे प्रकल्प पूर्णत्वास कार्यान्वित होतील. आणि दिवसभर शेतकऱ्यांना किमान 8 तास बाकी मग सूर्य आहे तोपर्यंत राहील. तर ती वीज शेतकऱ्यांना दिवसा मिळणारा हा मोठा विषय आहे. दुसरं विदर्भातलं दुसरं 1 कोटीचं विज्ञान केंद्र आपण धामणगावला आणलं आहे. आता बाहेरगावचे विद्यार्थी तिथे येतात, चांगलं सेंटर उभं झालं आहे. बाकी ठिकाणी आता चांदूर आणि नांदगावलाही प्रस्तावित आपण करून राहिलो. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत आपण धामणगावला एक महिला बचत गट साहित्य विक्री केंद्र मोठं बांधा 1 कोटीचं त्याचं काम सुरू आहे. दुसरं चांदूरला आणि नांदगावलाही प्रस्तावित आहे. पुन्हा पूर्ण मतदारसंघात 26 गावांमध्ये 25-25 लाखाचे बचत भवन आपण मंजूर केले आहे. त्याची वर्क ऑर्डर झाली, त्याची कामं आता सुरू होते. असे बरेचसे कोविडच्या काळामध्ये आपण ॲम्ब्युलन्स दिल्या मोठ्या प्रमाणात, त्यावेळेस गरज होती तेव्हा. मी प्रकल्पग्रस्तांचा विषय सांगितला 850 कोटीचा. 114 पोलीस कॉन्स्टेबलचं सांगितलं जे TPI म्हणून प्रमोट झाले. चांदुरीची पाणी पुरवठा योजना आहे. धामणगावमध्ये आता आपण ड्रेनेज सिस्टीम मागून राहिला, कारण आता गाव मोठं होऊन राहिलं आणि ती काळाची गरज आहे. आणि प्रशासनाने शासनाने म्हटलं आहे, केंद्राने म्हटलं की आता ड्रेनेज सिस्टीम प्रत्येक गावात असल्या पाहिजे. त्या दृष्टीने आपण ती मंजूर करून घेणार. नांदगाव खंडेश्वरमध्ये पाणी पुरवठ्याचा मोठा विषय आहे पाण्याचा, तर तिथेही ती योजना आपण आणणार. पांढरण रस्त्याचं मी सांगितलं. अंजनगाव वारी ते सातरगाव 12 कोटी रुपये CRF मधून आपण आणले होते. धामराव गुरु ते नांदगाव खंडेश्वरच्या हद्दीपर्यंत 19 कोटी रुपये मागं आणले, तोही रस्ता झाला. आता अंजनगाव वारी सातरगाव आता एअरपोर्टमुळे तो रस्ता एक आपला मधला बंद होणार आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक इकडून डायव्हर्ट होईल. त्यामुळे पुन्हा त्याच्यावर 22 कोटी रुपये आपण मंजूर करून आणले, त्याची वर्क ऑर्डर झाली आहे. पाथरगाव उपसा सिंचन आपण केला. आता निम्नसाठी नांदगाव खंडेश्वरमध्ये प्रकल्प आहे, तो पूर्ण झाला होता.
पण 80% युटिलाइज होत नव्हता. कारण त्यामध्ये जेव्हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा त्याच्यात उपसा सिंचन, वैयक्तिक उपसा सिंचन होतं. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतः वैयक्तिक आपापली व्यवस्था करावी, पण ते एवढ्या लांब शक्य होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यातही आपण आता त्याला मान्यता करून घेतली उपसा सिंचनला. तत्वता मान्यता झाली, त्याचे DPR वगैरे तयार होऊन तोही साधारण 3-4 महिन्यामध्ये आपण टेंडरला लावू शकतो. ती एक 1400 हेक्टर आहे. 1400 हेक्टर सिंचनाखाली त्याच्यामुळे ती मोठी योजना आहे. नाला खोलीकरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धामणगाव शहर जे आहे 2 भागात विभागला आहे. त्याच्यामुळं जुनं ट्रॅफिकचा नाही, धामणगाव दत्तापूर असं 2 भाग. तर तिथं ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम होतो. तिकडचे विद्यार्थी इकडे येतात, तिकडे ऑफिसेसला जातात, असं सगळं. तर तिथं खूप प्रॉब्लेम होता. तिथं अंडरब्रिज मी नगराध्यक्ष असताना एक पूर्ण झाला. आता एक पुन्हा दुसरा जो पॅरलल अपडाऊनसाठी आहे तो होऊन राहिला. अजून एक मोठा जिथून बसेस ट्रक जातील असा एक मोठा तो आहे, तोही होऊन जाईल आता. म्हणजे त्याचंही टेंडर वगैरे झालेलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आपण केल्या. साधारण चांदूर रेल्वे, नांदगाव फाउंडेशन आणि धामणगाव रेल्वे या शहरी भागासाठी म्हणजे नगर परिषद क्षेत्रामध्ये साधारणपणे 400 कोटी रुपयापर्यंत निधी आपण आणला. मग असे भरपूर कामं आहे, सांगता येतील. म्हणजे वेळ बराच जाईल तिथे, म्हणजे जास्त वेळ घेत नाही. लोकांना सगळ्यांना माहितीच आहे, ज्या ज्या भागात कामं झाली त्यांना ती कल्पना आहे. परंतु ढोबळ मनानं माहिती देऊन थोडे मोजके काही कामं सांगितले. जसं ब दर्जाचं 13 तीर्थक्षेत्र ब दर्जाची मी माझ्या कार्यकाळात मंजूर करून आणली आणि एखाद्या तीर्थक्षेत्राला 5 कोटी एवढा मोठा निधी या मतदारसंघात आला. प्रत्येकी 5 कोटी असे 13 तीर्थक्षेत्र. त्याच्यामुळं असे भरपूर कामं. धामकचा विषय होता पुनर्वसनाचा, 19 वर्षापासून पकडला होता. यांच्या कार्यकाळातच गडबड झाली होती आमच्या माजींच्या, तो आपण मार्गी लावून घेतला, तर ते होऊन राहिला. असे बरेच कामं सांगता येईल. आता कर्जमाफीबद्दल काय वाटतं दादा तुम्हाला? 30 जूनपर्यंतची तारीख दिली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार मोठा आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी त्या संदर्भात प्रेस घेतलेली आहे आणि त्यांनी सविस्तर या संदर्भात सांगितलं. त्याच्यामुळे ते योग्य पद्धतीने तो निर्णय करतील आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे शासन, केंद्र शासन ठामपणे उभा आहे. मुळात काय झालं की एवढे वर्ष यांची सत्ता होती, पण शेतकरी टप्प्याटप्प्यानं सक्षम करत नेणं यांना जमलं नाही. तो जिथं आहे तिथंच राहिला. हे जे आज ओरड करतात ना, कापसाचा भाव एवढा आहे, तेव्हा एवढा होता, आता एवढा आहे, हे नियोजनाचं अभावाचं कारण आहे. यांनी यांच्या आयुष्यात 60 वर्ष सत्ता उपभोगली, पण शेतकऱ्याला याच्या शेतीसोबत काहीतरी अजून एक जोडलं पाहिजे किंवा तो अधिक सक्षम झाला पाहिजे, यासाठी काही नियोजन ह्या गोष्टी काहीच केल्या नाहीत. त्यांना कायम आश्रित ठेवलं आपल्यावर आणि तीच पद्धत पुढे राहिली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करत राहिले. त्याच्यामुळे शेतकऱ्याची अवस्था झाली. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी उपाय टप्प्याटप्प्याने योजून राहिला. त्याची योजना सुरू आहे. आणि जसं मग 1000 रुपये जरी म्हटलं आपण महिन्याचे, म्हणजे केंद्राचे 6000 आहे, राज्याचे 6000 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळून राहिले. लाडकी बहिणीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरातही पैसा चालला आहे. तर काही फक्त महिला शेतकरी नाही अशातला भाग नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सांगता येईल. मग आता सोलरचा विषय सांगितला मी, दिवसा त्यांना वीज मिळेल, त्यामुळे एफिशियन्सीमध्ये वाढ होईल त्यांची. एमआरजीसीमधून बरेचसे काम आपण करून राहिलो. अशा खूप गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आपलं सरकार करून राहिलं. त्याच्यामुळं निश्चितपणे सरकार एक चांगला निर्णय घेईल. आणि आता जी मदत सांगितली मी, मोठ्या प्रमाणात मदत सरकारनं केली. आजपर्यंत कधी झाली नाही एवढी मोठी मदत ही आपल्या सरकारनं केली. तर शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा. त्याला भविष्यात कर्जमाफीची गरज पडू नये या पद्धतीने त्याला उभं करण्याचं काम आपलं सरकार करून राहिलं. ते निश्चितपणे त्यांनी जो निर्णय घेतला आहे, त्यांनी प्रेसमध्ये सगळं सांगितलं असेल. त्यांच्यापेक्षा काही वेगळं मी सांगू शकत नाही, माझा तो अधिकारी नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे तर ते निश्चितपणे. आता स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका येतात, तर त्यासाठी आपलं काय नियोजन आहे? नव्या चेहऱ्यांना काही संधी वगैरे? निश्चितपणे नव्या चेहऱ्यांना संधी राहीलच. आणि त्या ठिकाणचे आमचे तालुकाध्यक्ष आहे आणि निवडणूक संचालन समिती झालेली आहे. ते सगळे या संदर्भात तपासणी करून, पाहणी करून, जे अर्ज येतील त्याची छाननी करून योग्य निर्णय घेतील. आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तसं तर महाराष्ट्रातच एक चांगलं वातावरण आहे. आणि निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्ष हा अधिक ताकदीनं पुढे येईल आणि सगळ्याच ठिकाणी आमचा मोठा विजय होईल हा विषय. कार्यकर्ते खूप ताकदीनं काम करू राहिले आणि जीवाभावाचे पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आमच्या पक्षाला. बाकीच्यांसारखाचा विषय नाही, काही झालं नाही का लगेच नाराज होणं वगैरे थोडीफार असते, पण पक्षासाठी शेवटी सगळे एकत्र येतात. त्याच्यामुळे चांगला विजय आम्हाला यामध्ये मिळेल. आणि दादा एक शेवटचा प्रश्न की आता धामणगाव विधानसभा क्षेत्रासाठी तुम्ही काय विजन ठेवलेलं आहे आणि आणखी काय काय कराल, काय काय आणलं पाहिजे आणि काय काय तुमचे मतदारसंघात आता कसं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवरचं काम जे महत्त्वाचं होतं ते बरंचसं पूर्ण होत आलं. म्हणजे जे कनेक्टिव्हिटी वगैरे पाहिजे आपल्याला, समृद्धी आहे, तिकडे सिंधी ड्रायपोर्ट आहे, रेल्वे लाईन ऑलरेडी आहेच,
बाकीचे आतमधले जे अंतर्गत रस्ते होते म्हणजे मोठे रस्ते राज्यमार्ग किंवा हे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊन राहिले. काही आता 20-30% काही राहिले छोटे छोटे तेही होऊन जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आता झाल्या आणि आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने इथं एकतर कृषीवर आधारित प्रोसेसिंग प्लांट काहीतरी असला पाहिजे असं माझी इच्छा आहे. त्याच्यावर थोडं काम सुरू आहे आणि रोजगाराच्या दृष्टीने एखादा मोठा प्लांट जिथे किमान 500,000 मुलं लागतील या दृष्टीनेही माझे प्रयत्न सुरू आहे. काही लोकांशी चर्चा झाली. आमची MIDCने सॉरी स्टील इंडस्ट्रीजचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत शिवजीची मांडे म्हणून, त्यांच्याशी मुंबईला माझी एक मीटिंग झाली. त्यामध्ये त्यांनी मान्य केलं की आपल्या इथे आपण करू. तर त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. तर हे भविष्यात रोजगाराच्या दृष्टीनं मोठं काम करण्याची माझी इच्छा आहे आणि शेतीवर काम झालं पाहिजे. हे पाणी रस्ते आहेत, प्रोजेक्ट आहेत, फूड प्रोसेसिंग किंवा कृषी आधारित युनिट्स असे काही करता येते का. आणि मग छोटे छोटे युनिट्स हे तर मोठाचा विषय झाला. पण प्रत्येक गावात एखादं लहानसं युनिट काही करता येते का जिथं 1, 2, 3, 4 पोरांना रोजगार मिळेल. एखादा व्यापारी एखादा उद्योजक तयार होईल छोटासा त्याच्या क्षमतेप्रमाणे. तर तेही सुरू आहे. शासनाच्या खूप योजना आहे. थोडं अवेअरनेस नाही आहे किंवा मानसिकता नाही असं आहे. ते थोडी जागृत करायला लागत. त्या दृष्टीनं तरुण पोरं जर चांगले पुढे आले तर निश्चितपणे चांगले काम होऊ शकतात आणि किमान जिल्हा परिषद सरकार स्तरावर तरी एक 50-60 लाख किंवा 1 करोड रुपयापर्यंत एखादा चांगला उद्योग उभा राहू शकते असं मला विश्वास आहे. आणि शासन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सबसिडी आणि सगळ्या गोष्टी करत आहे. तर त्या दृष्टीनं ह्या पुढच्या 3-4 वर्षात प्रयत्न करू. तसं रोजगाराच्या दृष्टीने एक चांगला मतदारसंघ झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्या दृष्टीनं काम सुरू आहे आणि आरोग्याच्या क्षेत्रात एक चांगलं झालं पाहिजे अशी इच्छा आहे. म्हणजे कोणीही उपचाराअभावी हे होऊ नये. आणि मतदारसंघातले बरेचसे मुलं आहेत. म्हणजे पारधी समाजातलं जे उदाहरण चालू देतो बरेचसे गेले आपण. साजन म्हणून मुलगा आहे, त्याची मुलगी आहे पारधी बेड्यामध्ये. तिचं पायाचं ऑपरेशन होतं, मोठं ऑपरेशन होतं. साधारण मला वाटतं 5-7 लाख तर जास्त असं. तर ते मुंबईला आपण करून देतो. आणि असे बरेचसे आहे. कॅन्सरचे पेशंट आहे, 20-20 लाख रुपयाचे ज्यांना खर्च येऊ शकला असता असे मोफत मुंबईला आपण करून दिले. तर त्या क्षेत्रात आमची टीम चांगलं काम करून राहिली. तर जे अप्रोच होतात त्यांचं आपण त्या पद्धतीने करून राहिलो. तर आरोग्य क्षेत्रात चांगलं काम झालं पाहिजे असं मला थोडंसं वाटतं. तर त्या दृष्टीने एक नियोजन करून त्याचं एखादं सेलच तयार करून प्रॉपर हे या 4 वर्षात आम्ही निश्चितपणे उभं करू. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दादा.